थोडी कल्पना देत असतो. हो, हो. बरोबर आहे. येणार तर मला महिन्यापासूनच माहिती होतं हे. हो. त्यावेळेस मागच्या वेळेसच सांगितलं होतं 22 फेब्रुवारी नंतर वातावरण खराब होणार. आधी सांगितलं होतं शेवटच्या बरोबर. आठवड्यात. हो, बरोबर आहे. मागील रेकॉर्डिंगमध्ये म्हणजे 2-3 रेकॉर्डिंगच्या आधी सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च वातावरण बदलणार. हो. हो. तर कांदा नेमका कांदा काढणं चालू आहे. हो. त्याच्यानंतर तूर काढणं चालू आहे. हो. हरभरे काढणं चालू आहे. हो. बरोबर. चिया काढणं चालू आहे. हो. बरं बरेच सर आता म्हणजे ज्या राजमा ज्या काढणं चालू आहे. तर त्या हो, शेतकऱ्यांनी 22 पर्यंत काढून घ्यायचा. हो. ज्या शेतकऱ्यांचे गहू काढणीस आलेले मग त्यांनी 22 मार्चपर्यंत का 22 फेब्रुवारीपर्यंत काढायला पाहिजे का? आलेले असले तर काढून घ्यायचे. हो का? आणि नसले आले तर राहू द्यायचे. कशाला उगाच काढायचे. हो, हो. बरोबर आहे. म्हणजे आणि हे एवढा पाऊस कसा असतंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे पावसाचं अवकाळी नसतं की इकडे पडत नसतंय. हो. फक्त काय करायचं थोडं 8 दिवसात गव्हाला पाणी देऊ नका म्हणा. या 8 दिवसांनी. म्हणजे कधी ह्या 15च्या नंतर पाणी देऊ नका. 15 हो का? ते हो. 22. जर पाणी दिलं तर काय होईल? हो. पाऊस जर पडेल अंधारात पडेल समजा तेलंगणात पण हो. तिथं वारं इतकं सुटेल की तुमचा गहू पडून जाईल. हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे मात्र ना? हो, ज्या शेतकऱ्यांचं पाणी द्यायचं राहिलेलं असेल त्यांनी 15 तारखेपर्यंत द्यायला पाहिजे. गव्हाचं पाणी देऊन घ्यायला पाहिजे. कारण की काय होतं मग पुन्हा ना वाऱ्यानं नुसता गहू पडत आहे. मागच्या अंदाजात नाही याच्या अगोदर मी कार्यक्रमात सुद्धा सांगत असतो. हो. दरवर्षी लिहून ठेवा 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. 10 मार्च. हं. 5 राज्य कोणतं? हां. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, हो. छत्तीसगड, मध्य प्रदेश, हो. गुजरात, हो. राजस्थान. हं. 5-7 राज्यातनं दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च हो. एक अवकाळी येतेच. हो. आणि त्याच्यामुळे काय होतंय मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानकडे तिकडून जर आलं तरी हं. महाराष्ट्राला थोडाफार फटका बसतोय. हो. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ इकडून जरी आलं हं. तरी महाराष्ट्राकडे थोडं येतंय. हो. छत्तीसगडकडे जरी आसामकडे जरी आलं हो. तरी आपल्याला फरक हे म्हणजे थोड्याफार भागाकडे येऊन जाते. हो. बरोबर. हे ठरलेलंच लिहूनच ठेवा म्हणा लक्षात ठेवा दरवर्षीचं. हो. बरोबर आहे. किती? 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हां. हे झालं एक. हो. आणखीन दुसरी गोष्ट सांगतो आता. हां. तुम्ही आज कुठं शेतात कुठं बाहेर गेला असाल, हो, शेतात आहे. जाणार असाल, हो. अशा वावटोळी सुटतील बघा वावटोळी. हां, हां. आजपासून. काय म्हणतात आमच्या इकडे वाटोळी म्हणतात. आमच्याकडे वावटोळमध्ये. वावळट म्हणतात काही भागात वाळवट नंदुरबार होईल तिकडे. हो, हो. बरोबर. तर वावटोळी असे सुटतील गोल वारे फिरतील आणि असे जातील बघा. हां, हां, हां. पूर्वेकडून येतील इकडून पश्चिमेकडे जातील. हो का? त्या गेल्या की हं. समजायचं कुठंतरी एक चक्रीवादळ तयार होणार आहे. हां, हां, हां. म्हणजे कोण इशारा देते निसर्गाचा ते वावटोळ. हो, बरोबर आहे. वावटळ म्हणते की कुठंतरी एक चक्रीवादळ होणार आहे हं. आणि आभाळ तर निघणार नसा पाऊस तर येणार असा ती 10 दिवसांना अगोदर सल्ला देऊन जाते. हो, बरोबर. किती दिवसानं? 10 दिवसांनी सल्ला देऊन जाते. बघा आता सुटेल का नाही वाटल्यास न परवा दिवशी वाटल्यास आणखीन व्हिडिओ घ्या हो, आणि कुठं जर झाली तर पुन्हा सांगा मला झालेली वाट. बरोबर. आणि सर कारण आता मी हे जे 22 फेब्रुवारी ते 10 मार्च सांगत आहात, तर मग याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि गारपीट कुठे-कुठे राहू शकतो? काय होईल याचं फटका जास्त आंध्र प्रदेश, हो. अं, तामिळनाडू तिकडे जरा जास्त फटका पडणार कारण की काय होईल लँडफॉल म्हणजे जमिनीवरती काय होईल 22-23 तारखेला येईल ते. हो, हो, हो. चेन्नईकडे नेल्लोर, हो, विशाखापट्टणम हो. ह्या पट्ट्यामध्ये काय होईल एक 22 तारखेला धरल्या 23 तारखेला ते. हां, हां, हां. हां. मग तिथून धरलेत ना जमिनीवाला थोडं स्थिर होईल. हो. पण स्थिर झाल्याच्या नंतर काय होतं जे म्हणजे याचे जिल्हे आहेत ना समजा समुद्राच्या कडेचे हं. म्हणजे आंध्र प्रदेशचे, तामिळनाडूचे, हो. छत्तीसगडचे ह्या मग भागात पाऊस जरा जास्त पडेल म्हणजे पावसाळ्यासारखा पडेल. हो, बरोबर. म्हणजे त्या 4-5 राज्यात. मग तिकडे जर पडत असल्यामुळे काय होईल त्याचा असर मग आपल्या महाराष्ट्रावर काय होईल हं, इकडे नांदेड जिल्हा, यवतमाळ, चंद्रपूर, हं, नागपूर, हं. इकडं अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, हो. संभाजीनगर, जळगाव, हं. कोल्हापूर, पुणे हो. हो. ह्या पट्ट्याला मग थोडं असं होईल. आणि सोलापूर, आणि सर लातूर, विदर्भामध्ये? विदर्भामध्ये आहे ना यवतमाळकडं. हो का? हं. मात्र सर बाकी जिल्हे वाशिम, अमरावती, अकोला, कुठं? वाशिम आपलं विदर्भामध्ये? हां, हां. वाशिम, अकोला, अमरावती या भागामध्ये मग राहणार का पाऊस समजा? हो येणार ना. काही भागात येणार ना. हो का?